कल्याण पूर्वेमध्ये शोभायात्रा काढण्यामागचं नेमकं कारण असं जर आपण त्याचा विचार केला तर कल्याण पूर्वेतला समाज हा कॉस्मोपॉलिटन समाज आहे. वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, वेगवेगळ्या संस्कृतीचा अंगीकार करणारे असे इथे नागरिक आहेत. आज कुटुंब संस्थेसमोर जी आव्हानं उभी आहेत तर त्यामध्ये काय मार्ग दाखवणार, तर प्रभू रामचंद्र आपल्याला मार्ग दाखवते. आणि ज्या प्रकारे वानरांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, निषाद राजाबरोबर काम केलेलं आहे, आणि हा जो समरसतेचा विचार आज आपण त्याची चर्चा करतो आहोत, पण तो विचार प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे. प्रत्येक वर्षी एक निर्णय घ्यावा की प्रभू श्रीरामचंद्रांच्या अंगीतला एक गुण तरी मी माझ्या आयुष्यात उतरवण्याचा पुढच्या वर्षभरात प्रयत्न करेल. आणि ह्या रामभक्तीला आपला जोड जर असेल तर ती अनुष्ठानाची आहे. ते अनुष्ठान जर तरुणांनी बरोबर घेतलं, स्वीकारलं, तर त्याचा आनंद अध्यक्ष म्हणून मला नक्कीच होईल. आमचं तरुण रक्त, सळसळतं रक्त हेच आमची खरी ताकद आहे. आज त्या ताकदीने आम्हाला असं वाटतं की हा जो वारसा, हजारो वर्षांचा वारसा आपल्यापर्यंत आलेला आहे, तसा वारसा कल्याण पूर्वेच्या ह्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा वारसा तरुणांनी पुढे अशाच पद्धतीने सुरू ठेवावा, यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक कार्य करत आहोत. तरुणांना जोडून घेत आहोत. तरुणांच्या विविध प्रकारच्या बैठका घेऊन प्रभू श्रीरामांचं अधिष्ठान काय होतं, त्यांचं अनुष्ठान काय होतं, हे सगळं समजून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहोत. नमस्कार, मी मुकुल ओव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रामनवमीचा उत्सव म्हणजे सकल हिंदू समाजाला जोडणारा उत्सव, राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव. दरवर्षी अयोध्या नगरी रामनवमीच्या निमित्ताने दुमदुमत असते आणि याचं प्रतिबिंब उमटतं ते आपल्या कल्याण नगरीमध्ये सुद्धा. सकल हिंदू समाज कल्याण पूर्व आयोजित भव्य श्रीराम नवमी शोभायात्रा यंदा आपल्या 5व्या वर्षामध्ये पदार्पण करते. येत्या रामनवमीला दादासाहेब गायकवाड क्रीडांगण इथपासून ते गुणगोपाळ मंदिर अशा या चैतन्यमयी मार्गावर विराजमान होण्याचं सारथ्य सलग 5व्या वर्षी हेमंत दरगोडे यांच्याकडे सोपवण्यात आलंय. या सोहळ्याची भव्यता आणि यंदाची वैशिष्ट्य काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण स्वतः अध्यक्ष असणाऱ्या हेमंतजी दरगोडे आणि मार्गदर्शक म्हणून हिंदू सेवा संघाचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर मोडक सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं महा MTV मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम हेमंत दरगोडेजी, मला आपल्याला विचारायचं होतं की साधारणपणे शोभायात्रा ही जी संकल्पना आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये राबवली जाते, वेगवेगळे उत्सव कार्यक्रम असतात, पण आपण मात्र कल्याण पूर्व इथे रामनवमीच्या अनुषंगाने शोभायात्रा काढताय, तर ही कल्पना कुठून सुचली? छान प्रश्न आहे. खरं तर काही स्वयंसेवक एकत्र येऊन ह्या विषयावर फार विचारविनिमय चालू होता. विचारविनिमय चालू असताना त्या दरम्यान स्वतः डॉक्टर साहेब होते आमच्या बरोबरीने, मुकेश झा असतील, पण त्यानंतर उपाध्यायजी असतील, प्रशांत पांडेजी असतील, अशी जी मंडळी, अमित पावशे, संतोषजी हिंदळेकर, ही काही स्वयंसेवक मंडळी एकत्र बसून नेहमी याच्यावर वैचारिक मंथन व्हायचं की कल्याण पूर्वेमध्ये असं एक व्यासपीठ असावं जे बिगर राजकीय व्यासपीठ असावं, आणि त्या बिगर राजकीय व्यासपीठाकडून अपेक्षा काय असाव्यात. तर तो विषय असा असताना आमच्यासमोर एक चांगला उपक्रम आला, तो म्हणजे रामनवमी. डोंबिवलीमध्ये जसं नववर्ष स्वागत यात्रा आहे, त्या पद्धतीने काहीतरी व्यासपीठ कल्याण पूर्वेत असावं. आणि ह्या व्यासपीठाचं कारण एकमेव की प्रभू श्रीरामचंद्रांना ज्यावेळेस लंकेवर जायचं होतं, लंकेकडे जाताना त्यांनी वानर सेनेकडून तो जो सेतू तयार केला, तो सेतू तयार करत असताना प्रभू श्रीरामांच्या वानरांनी काय करावं, तर प्रत्येक दगडावर फक्त प्रभू श्रीरामांचं नाव लिहिलं तरी तो तारला गेला समुद्रात आणि तो सेतू तयार झाला. तर मग आम्ही जर वानर सेनेसारखं काम करू शकलो आणि प्रभू श्री रामचंद्र जे मर्यादा पुरुषोत्तम आहे त्यांच्या अंगीकारातला गुण, एक गुण जरी आम्ही आमच्या समाज बांधवांना प्रत्येक वर्षी देऊ शकलो, तर त्या निमित्ताने समाजाचं संघटन, हिंदू धर्माचं जागरण, प्रसारण आणि प्रचार करणं, आणि या दृष्टीने हिंदू धर्मयांना एकत्र आणून प्रभू श्री रामचंद्र वेगळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही हे सुरू केलं. आणि हे सुरू करताना खरोखर आनंद आहे की आज आम्ही 5व्या वर्षात त्याचं पदार्पण करतोय. मला डॉक्टर मोडक सर आपल्याकडे आता यायचं आहे. साधारणपणे प्रत्येक शोभायात्रा किंवा असा कुठलाही सामाजिक विचार जो असतो त्याला एक अधिष्ठान असतं, त्याच्या मागे एक परंपरा असते. तर या शोभायात्रेचं सकल हिंदू समाजासाठी म्हणूनचं महत्व काय? आता भारतामध्ये रामनवमी निमित्त ज्या शोभायात्रा निघतात त्याचा एक इतिहास आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमी निमित्त मोठमोठ्या शोभायात्रा निघतात. कल्याण पूर्वेमध्ये शोभायात्रा काढण्यामागचं नेमकं कारण असं जर आपण त्याचा विचार केला तर
कल्याण पूर्वेतला समाज हा कॉस्मोपॉलिटन समाज आहे. वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, वेगवेगळ्या संस्कृतीचा अंगीकार करणारे असे इथे नागरिक आहेत. आणि ह्या सगळ्या नागरिकांना हिंदू म्हणून जर आपल्याला एका सूत्रात बांधायचं आहे, तर ह्या सगळ्या नागरिकांना अपील करणारा एकमेव आहे तो प्रभू रामचंद्र. आणि ह्या प्रभू रामचंद्राच्या रामनवमीनिमित्त, जन्मदिवसानिमित्त ही अशी शोभायात्रा काढावी. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावं आणि ह्या रामनवमीची सगळी जबाबदारी ह्या त्या नागरिकांवरच द्यावी. हा जो विचार याच्या मागे होता आणि त्यामुळे ही रामनवमीची सुरुवात आपण इथे केलेली आहे. मला पुन्हा एकदा हेमंतजी आपल्याकडे यायचं आहे. साधारणपणे एखादी गोष्ट सुरू करणं, तिच्यामध्ये सातत्य ठेवणं, याच्यामध्ये बरीच आव्हानं असतात. आपण तर 5 वर्ष सलग, हे आपलं 5वं वर्ष असेल सारथ्य करण्याचं. आपला अनुभव कसा राहिलेला आहे? मी असं समजतो की प्रभू श्रीरामचंद्रांचा हा आशीर्वाद आहे, जो समाजाने मोठ्या मनाने ते सारथ्य माझ्याकडे दिलेलं आहे. पहिल्या वर्षी जेव्हा ठरलं 2022 साली, त्यावेळेस आमचं अवघ्या 4 दिवसात हे सगळं ठरलं आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर मला ते अध्यक्षपद स्वीकारावं लागलं. परंतु त्या पहिल्या वर्षी सुद्धा 4 दिवसांच्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं खूप अगदी बारीक नियोजन नसताना सुद्धा 2,500 ते 3,000च्या संख्येने रामभक्त एकत्र आले. आणि त्यावेळेस लक्षात आलं की असं हे व्यासपीठ ज्याचा आपण विचार करतोय, याचं विस्तृत स्वरूप आपण समाजापुढे आणू शकतो. आणि मग नंतर काळानुरूप त्यात आम्ही वेगवेगळे विषय आणले आणि ते विषय आणता मी आज गेल्या वर्षाला 4थं वर्ष जेव्हा होतं, तेव्हा तिची संख्येचा उच्चांक म्हणजे जवळपास 15,000च्या वर रामभक्त एकत्र आलेले होते. आणि हा जो आनंद आहे ना, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी समजतो हा प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेला आशीर्वाद आहे. आणि जर रामचंद्रांची जर इच्छा आहे की आपण हे सारथ्य करावं, तर 1-1.5 महिना नक्की ह्या नियोजनामध्ये आता जातो. परंतु प्रचंड आनंद मिळतो आणि पुढच्या 11 महिन्यांची ऊर्जा तिथून मला मिळत असते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि असाच अनुभव प्रत्येक रामभक्ताचा आहे, जो या नियोजनासाठी 1 महिनाभर स्वतः खस्ता खातो, परंतु त्याला प्रचंड ऊर्जा मिळते, रामभक्तांचं प्रेम मिळतं, आशीर्वाद मिळतात. आता लोकांचा बघण्याचा ह्या व्यासपीठाकडचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्हाला बघितलं तरी लोकं म्हणतात, "अरे, हे रामनवमीची मंडळी आहेत." तर हा आनंद फार वेगळा आहे. हा आनंद मी शब्दात व्यक्त पण नाही करू शकत. नक्कीच. म्हणजे रामनवमीची मंडळी येस, या विरोधातच सगळं काही आलं. आलं. येस. साधारणपणे ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी यात्रा निघते, ज्या वेळेला हा समूह म्हणजे जनांचा प्रवाह चालीला असं जे आपण म्हणतो, हा प्रवाह नियंत्रित करणं सुद्धा तितकंच अवघड असतं. तर साधारणपणे या नियोजनामध्ये आपल्याला काही आव्हानं आली का? किंवा कशा पद्धतीने ही आपली शोभायात्रा वेगळी असेल यावरती आपण काय विचार केला? नक्कीच. तुम्ही जर आमची स्वागत समिती बघितली ना मुकुलजी, तर ती स्वागत समितीचं नियोजन करतानाच आम्ही ते बिगर राजकीय व्यासपीठ असावं हे निक्षून बघितलेलं आहे पहिल्या वर्षापासून. आमच्या स्वागत समितीमध्ये असणारी जी मंडळी आहेत ना, ही सामान्य मंडळी आहेत. स्वकर्तृत्वावर मोठी झालेली व्यापारी मंडळी असतील, इतर मंडळी असतील, आमच्याकडे प्रोफेशनल्स खूप आहेत. अशी सगळी जी मंडळी आहे, स्वकर्तृत्वावर मोठी होऊन आलेल्या मंडळींना आम्ही हे व्यासपीठ दिलंय. आणि बिगर राजकीय असल्यामुळे आता जेव्हा ही संख्येच्या दृष्टिकोनाने सगळे रेकॉर्ड ब्रेक करत पुढे चाललेलं आहे, तर थोडं नाही म्हटलं तरी काही गोष्टींचे चॅलेंजेस तिथे येतात. ते चॅलेंजेस कसे असतात? तर आत्ता जसं डॉक्टरांनी सांगितलं की कल्याण पूर्वेला आम्ही खरंच म्हणजे मिनी भारत म्हणतो. कारण कल्याण पूर्वेमध्ये आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यातून प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी इथे राहतात. आणि त्या मंडळींची ह्या प्रभू श्रीरामांकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा समान आहे, भाव सगळ्यांचा समान आहे. आणि मग प्रभू रामांच्या चरणी मला माझी सेवा अर्पण करून द्यावी, मला माझ्या पद्धतीने द्यावी, म्हणजे त्यासाठी सुद्धा चढाओढ लागते. हाही सुद्धा एक प्रकारचं चॅलेंज आमच्या समोर आलेलं आहे. आणि त्यात खरा आनंद आहे. प्रत्येक समाजाला आम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे बरोबर घेऊन पुढे जावं लागतं. त्यांना समजून सांगावं लागतं. पण हे प्रत्येकजण काय करतंय, तर मला माझ्या समाजाला काय चांगलं देता येऊ शकेल याच्यासाठी लागलेली ही चढाओढ आहे. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं तर असं समाजात इतर ठिकाणी होत नाही, की मला माझं काय म्हणता येईल त्याला, की समयदान द्यायचं आहे, मला माझी कृतिभक्ती द्यायची आहे, कर्मभक्ती करून द्यायचं आहे. प्रभू श्रीरामांकडे जाताना मी जो काही 1-1.5 महिना काम करणार आहे, त्याच्यासाठी लागणारी चढाओढ ही सगळ्यात मोठी चॅलेंज आमच्या समोर आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की भारतीय अध्यात्म विचारामध्ये सेवाभाव या गोष्टीला जे महत्व आहे, जे हिंदू धर्माचं सुद्धा मूळ आहे सेवाभाव, ती प्रकृती आपल्याला इथे दिसायला मिळते. बघा. मला मोडक सरांकडे जायचं आहे आता.
सर, साधारणपणे वैचारिक आणि आजच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून रामनवमीच्या या शोभायात्रेकडे तुम्ही कसं बघता? रामनवमीच्या शोभायात्रेकडे म्हणण्यापेक्षा आपण या शोभायात्रेच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांच्याच चरित्राकडे पाहतो. आणि हे जे चरित्र आहे, हे एक विचार आपल्याला देतंय. म्हणजे आज आपण पर्यावरणाचा विचार करतो. प्रभू रामचंद्रांच्या वनवासातला जो कालखंड आहे, तो आपल्याला आज पर्यावरणाचा विचार करताना मार्गदर्शक ठरतो. किंवा प्रभू रामचंद्रांच्या वनवासापूर्वीचं जे आयुष्य आहे, कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेली वादळं आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी काढलेले मार्ग आहेत. आज कुटुंब संस्थेसमोर जी आव्हानं उभी आहेत, तर त्यामध्ये काय मार्ग दाखवणार? तर प्रभू रामचंद्र आपल्याला मार्ग दाखवत आहेत. आणि ज्या प्रकारे वानरांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, निषाद राजाबरोबर काम केलेलं आहे आणि हा जो समरसतेचा विचार आज आपण त्याची चर्चा करतो आहोत, पण तो विचार प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे. आणि भारतीय संस्कृतीवर जर सगळ्यात मोठा ठसा जर कोणाचा असेल, तर तो प्रभू रामचंद्रांचा आहे. आज आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आहोत, पण तरी देखील अपेक्षा करतो आहोत रामराज्याची. आणि ही रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी देखील मांडलेली आहे. आता नजीकच्या कालखंडात पूजनीय सरसंघचालकांनी राष्ट्रमंदिराची अपेक्षा केलेली आहे किंवा त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये अयोध्या सजली पाहिजे हा विचार बोलून दाखवलेला आहे. तर ह्यामागचा मतितार्थ आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि एकूणच भारतातील कला म्हणा, संगीत म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा ठसा आपल्याला दिसतोच. नक्कीच. मला एक याच्यामध्ये हाच विषय मांडायचा होता, की सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातनं हे महत्त्व आहे. मात्र आपण आत्ता सगळी जी एक युद्धजन्य परिस्थिती बघितली, तर साधारणपणे कोविडच्या काळानंतर मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. समाजाचं म्हणून किंवा संघटनेचं म्हणून काम करताना हा बदल आपल्याला कशा पद्धतीने दिसतो? हा फार मोठा बदल एकूण समाजाच्या मानसिकतेवर झालेला आहे. कारण कोविडचा जो कालखंड होता आणि त्याच्यामध्ये दुःखाची एक लाट सतत समाजावर आदळत होती. समाजाचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. अनेकांच्या जीवाभावाची माणसं गेलेली आहेत. आर्थिक नुकसान झालेलं आहे, व्यावसायिक नुकसान झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडताना असा काहीतरी आधार समाजाला हवा होता. तर तो आधार देण्याच्या उद्देशाने असं म्हणता येणार नाही, पण त्यावेळेला आम्ही ही रामनवमीची शोभायात्रा सुरू केली आणि एक निराशाच्या गर्तेत जो समाज लोटला गेला होता, त्याला एक आधार देण्याचा उपयोग ह्या शोभायात्रेने केला, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण त्याबरोबरच आपला तुम्ही मगाशी म्हटलात, की भक्तिभाव हा आपल्या एकूण आध्यात्मिक वैचारिक अधिष्ठान जे आहे, तर त्याला न्याय देणारं जर व्यक्तिमत्व जर आपल्या एकूण संस्कृतीमध्ये असेल, तर ते प्रभू रामचंद्रांचं आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या शोभायात्रेला जोडून घेणं हे आमच्या समाजाला फारसं कठीण जात नाही. आणि त्यामुळे आमचं यश हे त्यामध्ये सामावलेलं आहे किंवा कदाचित आमचं यश सोपं तिथे होतं. आता मला आपल्या दोघांसाठी काही समान प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे याच्यामध्ये, की साधारणपणे आता लोक जे इतक्या मोठ्या संख्येने राम भक्त या यात्रेमध्ये सामील होणार आहेत, त्यांनी कुठली काळजी घ्यायची आहे आणि सोबत घरी घेऊन जाताना काय न्यायचं आहे? मोडक सर, आपल्यापासून. मी मगाशी सांगितलं, की एकसूत्रात बांधणारा हा उत्सव आहे. तर एकसूत्रात बांधणारा आपण किती जरी म्हटलं, तरी समाजाने इथे येताना आपले जे किंतु परंतु आहेत, मनातले भेदभाव आहेत, सामाजिक भेदभाव आहेत, उच्च नीचता आहे, ती घरी ठेवूनच येऊ नये, ती गाडून यावी. आणि पुन्हा इथून जेव्हा तुम्ही परत जाणार आहात, तेव्हा हा जो उत्साह आहे, हा भक्तिभाव आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातले जे 4 गुण घेण्यासारखे आहेत, ते निश्चितच इथून जाताना घेऊन जावेत. हे रामनवमीचं शोभायात्रेचं नियोजन करताना कार्यकर्त्यांची जी शिस्तबद्धता आहे, जे अनुशासन आहे, ते पाहावं आणि त्याच अनुशासनाने समाजामध्ये आपलं काम करावं, एवढी किमान अपेक्षा सगळ्या रामभक्तांकडून, नागरिकांकडून आमची आहे. डॉक्टरांनी बरंच विस्तृत सांगितलेलंच आहे. यात मी एक जोडेल, की मी आधी जसं सांगितलं, हे बिगर राजकीय व्यासपीठ आहे. आज जी काही सामाजिक परिस्थिती आहे, त्या सामाजिक परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट जर करायची असेल, तर त्याला राजकीय पाठबळ हे नक्कीच लागतं. परंतु तरीही हे व्यासपीठ मात्र ह्या पाठबळास विरहित पुढे चाललेलं आहे. आणि त्यावेळेस मला असं वाटतं, की सगळ्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या हिंदू धर्मीय रामभक्तांनी इथे गुण्यागोविंदांनी एकत्र येऊन जे 4 वर्ष आम्ही हे सगळं चालवलेली आहे,
त्यात त्यांनी तसा सहभाग नोंदवावा. अधिष्ठान, अनुष्ठान ह्या सगळ्या गोष्टी जशा डॉक्टरांनी सांगितल्या, तसंच आपल्या महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची परंपरा आहे आणि आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार हे आम्हाला भातृभाव शिकवतात. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्यात सुद्धा भातृभावाचं फार मोठं उदाहरण आहे. स्वतः भरतने जे केलं ते कोणीही करू शकणार नाही, पण प्रभू श्रीरामचंद्रांनीही त्याचप्रमाणे आपल्या तिन्ही भावांचं संगोपन केलं. आईवडिलांची आज्ञा पाळणं असेल किंवा मंथरेबरोबरचा त्यांचा विवाह असेल किंवा शबरीची उष्टी बोरं खाणं असतील, तर ही जी काही समरसतेची उदाहरणं आहेत, बंधुभाव, प्रेम, हा आपल्या रामभक्तांनी कायमस्वरूपी अंगीकृत करावा. किमान त्यांनी प्रत्येक वर्षी एक निर्णय घ्यावा, की प्रभू श्रीरामचंद्रांच्या अंगीतला एक गुण तरी मी माझ्या आयुष्यात उतरवण्याचा पुढच्या वर्षभरात प्रयत्न करेल आणि ह्या रामभक्तीला आपला जोड जर असेल तर ती अनुष्ठानाची आहे. ते अनुष्ठान जर तरुणांनी बरोबर घेतलं, स्वीकारलं, तर त्याचा आनंद अध्यक्ष म्हणून मला नक्कीच होईल. नक्कीच, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आता 5 वर्षांचा टप्पा आपण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. पुढच्या 5 वर्षांचं नियोजन काय असणार आहे? आपल्या दृष्टीने कुठल्या पद्धतीचे बदल होणे अपेक्षित आहे? छान. मी आत्ता म्हणालो तसं आपल्या हिंदू संस्कृतीचा वारसा हा हजारो वर्षांचा आहे. पूर्वी रामनवमी साजरी होतच होती. आज त्यात आत्ताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये सुद्धा थोडं वैविध्य आलेलं आहे. सध्याच्या AIच्या जमान्यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक तरुणांना यात जोडून घेतलेलं आहे आणि आपल्या भारत देशाकडे बघण्याचा जगाचाही दृष्टिकोन तोच आहे. कारण आमचं तरुण रक्त, सळसळतं रक्त हेच आमची खरी ताकद आहे. आज त्या ताकदीने आम्हाला असं वाटतं, की हा जो वारसा, हजारो वर्षांचा वारसा आपल्यापर्यंत आलेला आहे, तसा वारसा कल्याण पूर्वेच्या ह्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा वारसा तरुणांनी पुढे अशाच पद्धतीने सुरू ठेवावा, यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक कार्य करत आहोत. तरुणांना जोडून घेत आहोत. तरुणांच्या विविध प्रकारच्या बैठका घेऊन प्रभू श्रीरामांचं अधिष्ठान काय होतं, त्यांचं अनुष्ठान काय होतं, हे सगळं समजून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे सुद्धा व्याख्यानमाला ठेवलेली होती. अशी व्याख्यानमाला ठेवणं, द्वैमासिक एखादा नवीन विषय घेऊन येणं, तरुणांना यात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्हाला इन्व्हॉल्व करता येऊ शकेल त्याचा प्रयत्न करणं आणि 5 वर्षानंतर जसं तुम्ही म्हणता तसं 2047चं पण एक वेगळं विशिष्ट आहे. तसं 5 वर्षानंतर हे तरुण मंडळी जी असतील, ही तरुण मंडळी यात मोठ्या संख्येने सहभागी होतील. आज डीजेसाठी सुद्धा ह्या वर्षी सुद्धा समितीने निर्णय घेतला होता, की आपण डीजे ठेवायला नको. परंतु तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणावर अगदी नम्र विनंती केलेली होती, की नाही आम्हाला डीजे पाहिजे. मग आता तरुण तयार झालेले आहेत, की कमीत कमी आवाजात तरी आम्हाला डीजे पाहिजे. परंतु एक मात्र आम्ही नक्की सक्सेसफुल झालो. गेला महिनाभर आम्ही तरुणांना डीजे ठेवणार नाही हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. डीजेचे दुष्परिणाम काय असतात ते पोहोचवले आणि घराघरामध्ये या विषयावर चर्चा घडवून आणली, वैचारिक मंथन घडवून आणलं. असे वेगवेगळ्या विचारांच्या गोष्टी, वैचारिक मंथन घडवून आणून तरुण कसा तयार होईल, प्रभू श्रीरामचंद्रांना अपेक्षित असलेलं तरुण कसा तयार होईल, प्रभू श्रीरामचंद्रांचं जे वनवास आहे ते सुद्धा तारुण्यातलंच आहे. त्या काळात सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र कसे राहिले, कसे वागले, ह्या सगळ्या गोष्टी जर तरुणांनी स्वीकारल्या तर ते आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे बिगर राजकीय व्यासपीठ अशाच पद्धतीने पुढेही कार्यरत राहून समाजाला एक वेगळी दिशा देईल. आत्ताच आमच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात लक्षात आलेलं आहे, की ह्या व्यासपीठाकडून, ह्या समितीकडून समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. येणाऱ्या 5 वर्षात आता आपल्याला माहिती आहे, की आपण नेहमीच म्हणतो, की भारत हा तरुणांचा देश आहे. भारताचा ॲव्हरेज एज कमी आहे. पण हा तरुणांचा देश हा सजग तरुणांचा देश असायला हवा. आता आपल्याला लक्षात येतं, की भारताविरुद्धची जी लढाई आहे, ती केवळ सीमेपार किंवा सीमेवरच लढली जात नाही, तर ती भारताच्या आतमध्ये देखील मानसिक पातळीवर देखील लढली जाते. त्यामुळे आज ह्या तरुणाला केवळ पुरतं का होईना, की नॅरेटिव्हला हा बळी पडणार नाही, कोणत्याही राष्ट्रविरोधी नॅरेटिव्हला बळी पडणार नाही, एवढं तरी त्याला सक्षम करणं, त्याच्या जाणीवा तेवढ्या समृद्ध करणं, हे आमच्या समोरचं एक काम राहील. आणि त्या दृष्टीने 4 कार्यक्रम त्यांना देता येतील का, हे पाहिलं जाईल. रोजगार निर्मितीसारखं आहे आणि रोजगारासाठी सक्षम तरुण बनवणं हा एक वेगळं आव्हान असतं. केवळ महाविद्यालयीन शिक्षण झाल्याने रोजगार निर्मितीला आपण सक्षम होत नाही. त्याबरोबरच इतर जे काही स्किल्स त्यांच्या अंगी असायला हवे, त्या दृष्टीने आपल्याला काय करता येतील का, रोजगाराच्या नवीन वाटा त्यांच्यासमोर ठेवता येतील का,
हे सगळं पाहावं लागेल. त्या दृष्टीने काही मनामध्ये आहे. पण समिती म्हणून आम्ही निर्णय घेतो. जे सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते ह्या एकूण कामाशी जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांबरोबर बसून सगळ्यांच्या एकमताने जे ठरतं ते आम्ही करतो. त्यामुळे या रामनवमीच्या नंतर जी एक समीक्षा बैठक होईल, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह होईल आणि त्याच्यामध्ये वर्षभरात करायचे काय कार्यक्रम आहेत, हे देखील निश्चित होईल आणि त्याबरोबरच ही 5 वर्षाची जो रोड मॅप आहे, तो देखील आपल्याला निश्चित करता येईल. नक्कीच. यामध्ये मला एक जोडावं वाटतं. यंदाचं 5वं वर्ष आणि जसंच आत्ता डॉक्टर म्हणाले, आम्ही जेव्हा बैठक ठेवली होती, त्या बैठकीमध्ये एक विषय मांडला. तो विषय असा होता, की राम जन्मोत्सव साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं? मग आम्ही जी काही शोभायात्रा करतो, हे फक्त इव्हेंट म्हणून करायची आहे का आम्हाला? तर त्यावर समोरून जे प्रतिसाद आला, तो फार छान आला. आम्ही समितीने एक त्यांना उपक्रम म्हणून सुचवला. तो उपक्रम असा आहे, की कल्याण पूर्वेत जवळपास 80 मंदिरं आहेत वेगवेगळी. यंदाच्या वर्षात 80 मंदिरांमध्ये दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा होणार आहे. आणि हे समाजाने स्वीकारलं. समाजाने ह्या गोष्टी केल्या. प्रत्येक मंदिराची कोणी ना कोणी जबाबदारी घेतली आणि समिती म्हणून आपण प्रत्येक मंदिरामध्ये एक प्रतिमा दिली आहे रामांची. जसं अयोध्येच्या मंदिरातली जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमा आपण प्रत्येक ठिकाणी दिली आहे. त्यावर फक्त लिहिलंय सकल हिंदू समाज. म्हणजे आज कल्याण पूर्वेचं वैशिष्ट्य असं होणार आहे, की कुठल्याही मंदिरात तुम्ही जर गेलात, तर तिथे ही एकच प्रतिमा रामांची बघायला मिळेल आणि ह्याच प्रतिमेचं पूजन दुपारी 12 वाजता रामनवमीच्या दिवशी होणार आहे आणि तो जन्मोत्सव साजरा होणार आहे. आणि यासाठी मातृशक्ती खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आलेली आहे. कोणी पाळणा म्हणणार आहे, कोणी रामरक्षा म्हणणार आहे, कोणी हनुमान चालीसा म्हणणार आहे, कोणी सुंदरकांडे करणार आहेत. तर हे जे काही आहे ना, ह्या आम्ही कर्मकांडामध्ये कोणालाही अडकवलं नाही. आपल्याला जसं वाटेल तसं करा. कोणी फक्त गणपतीची आरती घेऊन करणार आहे. परंतु त्यामागचा भाव फार महत्त्वाचा आहे आणि त्या कर्मरूपातून आपण आपली कर्मभक्ती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण केली पाहिजे. माझ्यातलं जे नैपुण्य आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करणं. आमची सोशल मीडियाची जी टीम आहे, 5 लोकं आहेत, यंग मुलं आहेत, 20-22 वर्षाची मुलं आहेत, पण ती इतकं तुफान काम करतायत. तर ही जी काही शक्ती आहे आपली, ही शक्ती कार्यान्वित करणं आणि पुढच्या 5 वर्षात जसं आता डॉक्टर म्हणाले, त्याला एक वेगळ्या स्वरूप देणार हे नक्की. नक्कीच. म्हणजे साधारणपणे आपण ज्या वेळेला राष्ट्राच्या उत्कर्षाचा विचार करतो, त्यावेळेला त्या उत्कर्षासाठी, परिवर्तनासाठी समाजशक्ती किती महत्त्वाची आहे, हे आपल्याला वारंवार तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती आपण जे कार्य करताय, ते खऱ्या अर्थाने समाजाला जोडण्याचं काम आहे. म्हणजे येत्या रामनवमीला मला असं वाटतं, की कल्याणमधली जवळपास 80 मंदिरं ही आपल्या माध्यमातून जोडली जाणार आहे. आणि रामनवमीची शोभायात्रा असेल किंवा एकूणच युवकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण जे काम करतात, त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपण MHAMTVशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे, की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. व्यक्तीच्या कार्याला किंवा समाजाच्या कार्याला जर का उत्कर्षाच्या प्रती आपल्याला मोठं करायचं आहे, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, तर त्याच्या कार्याला जे भगवंताचं अधिष्ठान लागतं, ते कशा प्रकारे समाजाला जोडण्याचं काम होऊ शकतं, हे आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघितलं. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या अवतीभोवती समाजामध्ये चिंतन म्हणून काही वेगळं काम करणार आहात का, याची आम्हाला कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MHAMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.